एकीकडे ऑनलाईन बँकिंग व्यवहारात वाढ होतीये तर दुसरीकडे सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढतायत। त्यामुळे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। वित्तीय सेवांच्या जलद डिजिटायझेशनमुळे सुविधा आणि कार्यक्षमता वाढल्याचंही त्यांनी अधोरेखित केले। सायबर फ्रॉड रोखण्यासाठी कठोर नियम लागू करण्याची आवश्यकता असून या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत असंही त्यांनी सांगितले। एप्रिल 2025 पासून बँकांसाठी bank.in हे डोमेन सुरू केलं जाणार आहे आणि हे फक्त अधिकृत बँकांनाच देण्यात येईल, तर नॉन बँकिंग कंपन्यांना fin.in हे डोमेन नाव दिलं जाणार आहे। बँकिंग डोमेनमध्ये वित्तीय सेवा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या घटकांचा समावेश असतो। यामध्ये संपूर्ण व्यवहार आणि वितरण प्रक्रिया, विविध पद्धती ज्याद्वारे ग्राहक व्यवसायाची प्रणाली, उत्पादनं आणि सेवा यांच्याशी संवाद साधतात, तसंच तंत्रज्ञानाचाही समावेश आहे। यामुळे ग्राहकांना सुरक्षित डिजिटल बँकिंग व्यवहार करता येतील आणि बनावट वेबसाईटपासून होणारे गैरप्रकार रोखता येतील।